विष्णूची 3 रूप आहेत. विष्णूची 3 रूप म्हणजे काय तर रामाची मूर्ती आहे, संगमरवरी मूर्ती आहे, नारायण देव नारायणाची संगमरवरी मूर्ती आहे आणि विठ्ठलाची संगमरवरी मूर्ती आहे. हे शिवलिंग आहे. शिवलिंग आपण जर कुठेही शंकर बाप्पाच्या मंदिरात गेलो तर तिकडे आपल्याला एकच हे असते बघा, हे द्विभुज शिवलिंग आहे, शंकर पार्वती आहे बघा. असं ना माहिती आहे की उद्या आहे राम जन्म म्हणजेच रामनवमी. त्याचबरोबर आजची ही एक स्पेशालिटी ती म्हणजे आजीने काढलेली रांगोळी आणि त्याच्यात छान असं जय श्रीराम लिहिलं आहे त्यांनी, धनुष्य आहे, आपल्या हिंदुत्वाचा झेंडा आहे. जेटीवर आलेलो आहोत कारण जेटीवरूनच आपल्याला होडीतून आपण जाणार आहोत आता किल्ल्यावरती. सर्वसामान्य माणसाला मगाशी मी म्हटलं कार्य आलं तरच काही करावं असं वाटतं. हे आपण घरात सण साजरे करत नाही, तेच सण या मंदिरामध्ये साजरे केले जातात. जेवण बनवतोय अगदी 50 वर्षांपासून सुरुवात केलेली आणि आता जवळजवळ 1200 ते 1500 लोक दरवर्षी जेवतात. मालवण गावामध्ये खरे आम्ही ओरिजिनल त्यानंतर शिवाजीच्या काळामध्ये त्याने आमच्या वंशजांना इकडे ही जागा दिली. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे. आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये मी स्वागत करतोय. आज आहे 29 तारीख आणि सगळ्यांना माहिती आहे की उद्या आहे राम जन्म म्हणजेच रामनवमी. आणि आज आपण काय करणार आहोत, आज आपण बघणार आहोत की तयारी कशी कशी कुठे कुठे होते मालवणला. उद्या तर आपण अक्षरशः पूर्ण जन्मोत्सव, राम जन्मोत्सव जो आहे तो गवंडीवाड्यातल्या राम मंदिर इथे आपण कंप्लीट बघणार आहोत कसा असतो तिथे. पण आज बघूया मालवणात कशी काय तयारी चालू आहे सगळीकडे राम जन्मोत्सवाची. तर सुरू करूया आजच्या ब्लॉगला. सगळ्यात प्रथम आपण पोहोचलो गवंडीवाड्यातल्या राम मंदिर येथे, कारण राम मंदिर जवळजवळ 124 वर्षांपासूनची ही त्यांची परंपरा आहे आणि पुढच्या वर्षी 125वा वर्ष असणार आहे. त्यामुळे नक्कीच काहीतरी मोठे कार्यक्रम असतील. पण आज ही तयारी भरपूर काही सांगून जात होती. जवळजवळ त्या वाड्यातल्या प्रत्येक सदस्य, आणि ही त्यांचं एक खासियत आहे, त्यांचा वाडा कायमच एकत्र असतो, पण हे ह्या वाड्यातल्या प्रत्येक सदस्य मंदिराच्या काही ना काही कामात तुम्हाला गुंतलेला नक्कीच दिसणार आहे आणि ही खूप चांगली गोष्ट मला बघायला मिळाली. तर आता गवंडीवाड्यातल्या राम मंदिरची ही तयारी चालू आहे, सगळीकडे दिसते. आता इकडे एका बाजूला रंग काढण्याचे काम आहे, म्हणजे रंगाची रांगोळी, आणि तिथे आता जेवणाची वगैरे जो महाप्रसाद असतो इथे त्याची पण तयारी एका बाजूला चाललेली आहे, म्हणजे टोप पाडण्यापासूनचं सगळं. आणि मागे सगळी डेकोरेशनची तयारी चालू आहे जी मंदिराची असते सालाबाद प्रमाणे. आणि असा हा राम जन्मोत्सव आता उद्या आपल्याला दिसणारच आहे. उद्या 12 वाजता राम जन्मोत्सव आहे, रामनवमी आहे उद्या. तर आपल्याला त्याच्याबद्दल आता आतल्या आपण क्लिप्स बघूया आतमध्ये काय चालू आहे नेमकं. मंदिराच्या आतमध्ये देखील डेकोरेशनची तयारी चालू होती आणि गवंडीवाडावासीय व्यवस्थित अगदी मन लावून डेकोरेशन करत होते. पाळणा देखील सजवण्यात आला होता जो वरती लावलेला आहे. अगदी फुलांची सजावट वगैरे हे सगळं सामान तिथे होतं. आणि त्याचबरोबर हे बघू शकता इथे उद्या जो रामनवमी दिवशी महाप्रसाद होणार आहे त्याची ती पण तयारी आहे. आणि हे पारंपरिकरित्या जे आपण कायमच बघत आलो आहे की रंगाची रांगोळी आणि छान अशी सुबक रांगोळी त्यांनी केली होती. आतमध्ये सगळेजण ही वरती चढून जे दिसत आहे तिकडे तयारी करत होती, म्हणजे आंब्याचा टाळ लावण्यापासून. आता हा केळीचा घड हा पण खूप पहिल्यापासूनची ही परंपरा आहे. तर 10 वाजलेले आहेत आणि गवंडीवाड्यातून आपण आलेलो आहोत आणि 10 वाजलेले आहेत. तयारी सगळी झालेली आहे आणि आता आपण जातो आहोत स्टँडवरती गजानन महाराज आणि श्रीराम मंदिर आहे. तर तिथे आता रामनवमीची तयारी चाललेली आहे आणि तो कसा तो एरिया माझा वॉर्ड पडतो, तर त्यामुळे आपण तिथे जात आहोत. आणि आता ह्याला जर तुम्ही ओळखत असाल आणि ह्याला जर नाही ओळखत असाल तर तुम्ही माझे ब्लॉग्स बघितले नाही आहेत. तर आपण आता जाणार आहोत थेट ST स्टँडवर, कारण तिथे जी तयारी चाललेली असते. आणि हा जो माहोल असतो हा मालवणमध्ये ही परंपरा आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला जर उद्या किल्ल्याला जायला मिळालं तर आपण किल्ल्यावर पण जाऊया, कारण किल्ल्यावरती ऐतिहासिक रामनवमी साजरी होते.
सो जर आपल्याला चान्स मिळाला तर नक्की जाऊया आपण तिथे आणि ते कवर करण्याचा प्रयत्न करूया. पण आता वेळ न दौडवता लेट्स गो ऑन एस टी स्टँड. राम मंदिर गवंडीवाड्यानंतर आपण पोचलो श्रीराम मंदिर स्टँड जवळचं गजानन महाराज राम मंदिर. आणि तिकडे पण जवळजवळ सगळी बेसिक तयारी होती ती झाली होती आणि तिकडची मंडळी काही डेकोरेशन संबंधात बसून काही चर्चा करत होती की यावर्षी कसं डेकोरेशन करायचं. आणि दरवर्षी थोडं लेटच होतं इकडचं डेकोरेशन, पण जे होतं ते व्यवस्थित होतं. तर त्यामुळे ही सगळी लगबग तिथे पाहायला मिळाली. जस्ट आपण जाऊन आलेलो आहोत भरडावरती पण, आणि तिकडची एकंदरीत तयारी थोडी उशिरा सुरुवात होते, पण मला तेवढा वेळ थांबता येत नव्हतं म्हणून मी लवकर आलो निघून. पण मोस्टली त्यांची तयारी आता थोड्या वेळी सुरू होईल. आणि वरती बघितलं तर पाळणा पण बांधला होता, त्यामुळे तशी मेन बेसिक तयारी आहे ती चालू झालेली आहे. आणि जसं कारण ही पोरं असतात किंवा वाड्यातली मुलं असतात ती अशी थोडंफार उशीरपर्यंत कामं वगैरे करतात. तर त्यामुळे हा असं आहे. आणि उद्याच्या दिवशी जो आजच्या दिवसातला ब्लॉग इथे एंड होत आहे, पण दोन्ही ब्लॉग एकत्र क्लब असणार आहेत आणि डे 2चा ब्लॉग पण इथूनच स्टार्ट होणार आहे. सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. आता आपली तयारी सगळी झालेली आहे आणि रामनवमीचा आज वेगवेगळ्या ठिकाणी मालवणात साजरी होते रामनवमी. म्हणजे अगदी 2 ठिकाणी सर्वात मोठी रामनवमी साजरी होते मालवणात, ती म्हणजे आचऱ्यात आणि दुसरी म्हणजे सिंधुदुर्ग किल्ल्यात. सिंधुदुर्ग किल्ल्याची परंपरा ही 1695 पासूनची आहे आणि आज 2023, म्हणजे डेकेड्स ओव्हर द डेकेड्स, इयर्स ओव्हर द इयर्स म्हणू शकतो आपण, सेंचुरीज ओव्हर द सेंचुरीज एक आपण म्हणू शकतो अशी ही मोठी परंपरा चालू आहे. आणि आज आपण सिंधुदुर्ग किल्ल्यात जात आहोत. तिकडची रामनवमी कशी साजरी होते, कारण डेकेड्स किंवा आपण सेंचुरीज म्हणालो, टर्म्स म्हणालो तरी त्यानंतर सुद्धा काही काही गोष्टी ह्या काळानुसार बदलत जातात. म्हणजे जो बेस तोच असतो, ट्रेडिशनॅलिटी तीच असते, पण ज्या पद्धती असतात त्या सोयीनुसार काही काय बदलल्या जातात. तर त्यामुळे आपण जाऊन बघूया की आत्ताची रामनवमी कशी आहे, कशी साजरी होते. त्याचबरोबर आपण आजच्या दिवसातलं एकंदरीत तुम्हाला क्रायटेरिया सांगतो. आपण राम मंदिरात पण जाणार आहोत मालवणच्या गवंडीवाड्यातल्या. जर काल रात्री आपण जिथे गेलेलो ते म्हणजे श्रीराम मंदिर, गजानन महाराज श्रीराम मंदिर, तर तिथे पण आपण जाऊया. आणि आपण तिकडचं पण काय कसं काय जी तयारी आहे किंवा तिकडे कसं सेलिब्रेशन होणार आहे, कारण आपल्याला सगळीकडचाच रामनवमी उत्सव घेता येणार नाही, कारण बरोबर 12च्या दरम्यान आपण सिंधुदुर्ग किल्ल्यात असणार जिथे रामनवमी साजरी होते. त्यानंतर आपण थेट गवंडीवाड्यात जाऊया आणि पुढे मग जसं आपला जो डेली रुटीन जसं आपण फॉलो करतोय तसं करूया. आणि हे एकंदरीत आजच्या आपल्या ब्लॉगिंगचं शेड्यूल आहे. सो दिस वॉज इट. आणि कालच्या व्लॉगमध्ये पण मी बघितलं तर फार ठिकाणी असा उत्साह होता. म्हणजे खरं सांगायचं झालं तर हे पहिलं वर्ष असणार आहे, कारण 2022मध्ये काही काळ सुद्धा निर्बंध होते, त्यामुळे अगदी उत्साहाने झालं सेलिब्रेशन. पण काय काय गोष्टी जसं म्हणतो आपण रेस्ट्रिक्टिव्ह किंवा अगदी थोडक्यात निभावून जातात. तर अशा सगळ्या आपल्याला पाहायला मिळाल्या. पण ह्या वर्षी आपल्याला नक्कीच बिग बँग असणार आहे, मोठं सेलिब्रेशन असणार आहे. सो आपण बघूया. आणि सर्वांना माझ्या यूट्यूब फॅमिलीला, आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीला माझ्याकडून रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आपण म्हणतो की ज्या कामात राम नाही तो करू नये, याचा अर्थ ज्या कामात अर्थ नाही ते करू नये, पण सर्वांना सुख लाभावं ह्या अर्थाने. आणि जे काय आपण बॅकलॉग म्हणू शकतो किंवा ज्या गोष्टी आपल्याला इम्प्रूव्ह करायच्या आहेत ह्या निमित्ताने आपण म्हणतो की राम हे तत्व पण आहे, तर त्या तत्वातलं काहीतरी आपण घेऊया आपल्या अंगी. आणि सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा. आपण आजचा ब्लॉग स्टार्ट करतो आहोत. त्याचबरोबर आजची ही एक स्पेशालिटी ती म्हणजे आजीने काढलेली रांगोळी, आणि त्याच्यात छान असं जय श्रीराम लिहिलं आहे तिने, धनुष्य आहे, आपल्या हिंदुत्वाचा झेंडा आहे, आणि असं छान असं शेडिंग वगैरे देऊन आजीने रांगोळी केलेली आहे कम्प्लीट. आणि रांगोळी ही कुठच्याही सणाची एक स्पेशालिटी असते. तो सण त्या सणाला असं म्हणू शकतो की तो 4 चांद लावून जाते. कारण आता घरी येताना वगैरे आपण बघतो तर हे बघितल्यानंतर पण किती रिफ्रेशिंग वाटतं. सो याजीने छान अशी रांगोळी काढलेली आहे. सो या रांगोळीसाठी एक लाईक होऊन जाऊ देत. तर सगळ्यात पहिलं तयार होऊन आपण पोचलो जेटीवरती, कारण आपल्याला सिंधुदुर्ग किल्ल्यावर जायचं होतं. तर बोटद्वारे आम्ही जाण्याचं ठरवलं, कारण तो एकच मार्ग आहे जाण्यासाठी. तर आजची एक स्पेशालिटी होती की किल्ला सर्व्हिस आज फ्री होती. काही जणांना माहिती होतं याबद्दल, पण काही जणांना देवर अननोन अबाउट दिस. सो आम्ही त्याचा उपभोग घेतला. आता जेव्हा आपण मालवण जेटीवर आलेलो आहोत, कारण जेटीवरूनच आपल्याला होडीतून आपण जाणार आहोत आता किल्ल्यावरती. आणि इकडे गर्दी पण आज भरपूर आहे.
कारण आज फ्री सर्व्हिस पण अवेलेबल आहे. सो आता बघूया पुढे काय होतंय ते. आतमध्ये आणि मध्ये या मध्ये तीन सीट या मध्ये 3. आता आपण किल्ल्याच्या दिशेने रवाना होतोय आणि माझा आवाज येईल का नाही माहिती नाही, कारण इथे जवळच मोटर असल्यामुळे आणि प्रचंड गर्दी आहे. माझं मागे बघू शकता. आणि होडीसाठी पहिला आम्ही लाईन मध्ये राहलो आणि त्यानंतर ती आज मालवणवासियांचं त्या सगळ्यांसाठीच मोफत आहे. तर सगळ्यांनी लाभ घ्यावा आहे आणि किल्ला सर्व्हिसेस कायमच आपल्या सेवेसाठी असतात. त्यामुळे त्यांचे जे काही रूल्स असतात, नॉर्म्स असतात ते फॉलो करावे आणि समुद्रात लिटर करू नका जर तुम्ही इथून कधी ट्रॅव्हल करता. तर आता आपण जातो थेट किल्ल्यावरती आणि बघूया तिथे जाऊन काय काय होतं. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंधुदुर्ग किल्ल्यावर आता पोहोचलेलो आहोत आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता हा छत्रपतींचा किल्ला. आणि आतमध्येच आता आपलं रामनवमी उत्सव हा साजरा होणार आहे आणि प्रचंड गर्दी आज मालवणवासियांची तर कायम असते, पण त्याचबरोबर टुरिस्ट पण तेवढ्याच गर्दीने आज आलेले आहेत. आणि काही जण तर अगदी प्लॅन करून आलेले आहेत. अगदी आता होडीत पण येताना मला ते ऐकू आलं की खूप जणांनी सुट्ट्या वगैरे काढून खास रामनवमीसाठी, कारण इकडची ऐतिहासिक रामनवमी असते तर त्यासाठी ही गर्दी कायमच आहे. आणि आता आपण आज जाऊन पण बघणार आहोत की कशी काय इकडे तयारी आहे, कारण मला पण फार उत्सुकता आहे. मी मालवणात राहून फक्त 2 वेळाच किल्ल्यावरती आलेलो, पण हे 2 म्हणजे हे दुसऱ्यांदा. आणि ह्या अगोदर एकदा आलेलो ते म्हणजे शिवजयंतीच्या वेळेला 2015 साली मी मम्मी डॅडी तिघे आलेलो, तर त्यानंतर पहिल्यांदाच येतो आहे. सो आता बघूया आतमध्ये कसं काय आहे ते. त्याचा हेतू असा असावा की तो रामापर्यंत त्या सगळ्या लोकांना पोहोचवलं जावं, असा त्याचा हेतू असावा. गणपती असेल, देवीचा उत्सव असेल, सर्वसामान्य माणसाला मगाशी मी म्हटलं कार्य आलं तरच काहीतरी करावं असं वाटतं.
इथे कीर्तनकाराने 10 वेळा सांगितलं तरच कोणतरी टाळी मारतो. ती सुद्धा टाळीचा आवाज बाजूच्याला येतो की नाही एवढी शंका असते. आपण भक्ती करायला बसलो. नाव कल्याणाचा माणसाचं कल्याण केलं होतं. एकदा माणसाला या जीवाला विसावा मिळाला की मग बरोबर ते कल्याणाकडे तो मार्ग जातो. म्हणून राम महाराज ही सगळी जी संत मंडळी आहेत त्यांना पांडुरंगाबद्दल अभिमान आहे. तसा राष्ट्रसंत रामदास महाराज याला रामाबद्दल अभिमान आहे. जय जय राम किल्ल्यातून निघाल्यानंतर आम्ही पोचलो मेढ्यातल्या श्रीराम मंदिरात आणि तिथे पालखीची वेळ चालू होती, कारण सगळीकडे ती पालखी गोल फिरत होती मंदिराच्या भोवती. त्यामुळे आम्ही जाण्याचा अगदी बरोबर योग होता. आम्ही गेल्या क्षणी आम्हाला सगळ्यात पहिले पालखीचं दर्शन झालं. पालखीचं दर्शन घेतल्यानंतर मग आम्ही पुढच्या आपल्या दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या राम मंदिरात जिथे जायचं होतं तिथे जायला निघालो. पण खूप छान अनुभव होता. आम्ही गेल्या क्षणी आम्हाला कुठे थांबावं लागलं नाही. आम्हाला लगेच पालखी मिळाली. गवंडीवाड्याला जायच्या आधी म्हणलं राम मंदिर मेढ्यात तिथे यायचं आणि बघायचं. तर इथे आम्हाला आमचं लक चांगलं होतं. आम्हाला पालखी मिळाली आणि मंदिराकडेच मिळाली, कारण नंतर ती आतमध्ये फिरते. त्यामुळे आम्हाला खूप लकी होतं की ती पालखी मिळाली. त्यानंतर आता बघूया अजून मालवणमध्ये अजून एक खूप महत्त्वाचं ठिकाण आहे राम मंदिरच्या दृष्टीने, तर त्या आहेत रामनवमीच्या दृष्टीने. तर तिथे आम्ही जात आहोत आता. तर आता आपल्यासोबत गवंडीवाड्यातील रवी दयाशिलकर काका आहेत. तर काका, सगळ्यात प्रथम रामनवमीच्या शुभेच्छा. धन्यवाद. या मंदिराचं हे कितवं वर्ष आहे आणि 124 वर्ष आहे. 124 वर्षांपासून ही परंपरा कशी चालू आहे? परंपरा चालू आहे आणि पिढीच्या दिवशी परंपरा मागच्या पिढीकडे हे असं रेग्युलर हे जातं, म्हणजे कोणाला शिक्षा लागत नाही. हे गुढीपाडव्याला हे सगळे लोक इथे जमतात. गुढीपाडव्यानंतर रामनवमीच्या उत्सवाचं एक, त्याच्यानंतर राम जयंती असते, आषाढी एकादशी, मग कार्तिक एकादशी असे. आणि सर्व सण या देवळाचं होतं असं आहे की जे आपण घरात सण साजरे करत नाही तेच सण या मंदिरामध्ये साजरे केले जातात. म्हणजे उदाहरणार्थ गणपती हे वगैरे असे ते सण इथे साजरे केले जात नाही. जे असे सण आहेत ते म्हणजे पूर्वज फुल डोकं हे केलेलं आहे, पायंडा असा घालून ठेवलेला आहे. आणि ते पिढीच्या ह्या पिढीकडनं पुढच्या पिढी सतत हे चालू आहे. आम्ही 1999ला 100 वर्ष साजरी केली, मोठ्या उत्साहाने झाली. यावेळी आता पुढच्या वर्षी आम्ही 125 वर्ष साजरं करणार आहोत आणि पूर्ण वर्षभर कार्यक्रम चालू राहणार आहेत. आता आम्ही बघितलं की कालही जेव्हा तयारीला आलेलो तेव्हा बघितलं की प्रत्येक गवंडीवाड्यातल्या घरातून एक जण होतं. तर त्यांच्या सहभागाबद्दल काय सांगाल? इथे कसं आहे, कोणाला गवंडीवाड्यातल्या मुलांना कोणाला बोलवावं लागत नाही. ते आपणहून उत्स्फूर्तपणे इथे काम करायला येतात. प्रत्येक घरातनं 1-2 बायका पण इथे काम करत असतात. त्याच्यामुळे तसं कामाला या किंवा इथे मदत करायला अशी आमची परंपरा नाही. प्रत्येक जण रुटीन प्रमाणे येत राहणार. धन्यवाद काका, तुम्ही आपला वेळ आपल्या चॅनलला जाते. धन्यवाद.
सोबत विनय गावकर काका आहेत, म्हणजे हॉटेल जानकिनी हॉटेल सॅफ्रनचे ओनर, आणि त्यांचं आज केटरिंग आहे. तर हे पहिलं म्हणजे केवढं मोठं आव्हान होतं तुमच्यासाठी एवढं सगळ्यांचं जेवण बनवायचं? श्रीरामाच्या कृपेमुळे ना मागील जवळजवळ 10 वर्ष आम्ही हे जेवण बनवतोय. अगदी 50 वर्षांपासून सुरुवात केलेली आणि आता जवळजवळ 1200 ते 1500 लोक दरवर्षी जेवतात. आणि याची पूर्वतयारी कशी असते? याची पूर्वतयारी इथलं मंडळ असतं, हे पूर्वी अगोदर सगळं सामान एकत्र करून ठेवून देतो. त्यांच्या बायका सगळ्या एकत्र येतात, भाजी वगैरे सगळे चिरून देतात. पण यांच्याजवळ एवढी मोठी हंडी आहे ना, ते एक मला खूप मस्त मजा वाटते की आम्ही एकाच वेळेला 100 किलो राईस शिजवतो. त्याचबरोबर जवळपास 30 ते 35 किलोची डाळ असते. यावर्षी आम्ही शिरा बनवलेला, म्हणजे आपला महाप्रसादासाठी प्रसाद देतात तो, आणि प्रसादामध्ये 35 ते 30 किलो शिरा आणि सगळं मिळून ते 100 किलो एकत्र आम्ही शिजवलं होतं. त्याचबरोबर जी भाजी बनवली ना, तर भाजीमध्ये माझ्या अंदाजानुसार एकाच हंडीमध्ये आम्ही जवळजवळ 175 किलो सगळे पदार्थ एकत्र केले आणि बनवलेले. त्याच्यामध्ये भोपळा आहे, फ्लावर आहे, गाजर आहे, फरसबी आहे, वाटाणा आहे, बटाटा 50 किलो आहे, तूप आहे, आणि विविध प्रकारचे सगळे मसाले आणि किती कारागीर लागतात हे सर्व करायला? आता आम्ही हे करण्यासाठी यावर्षी माझे आणि माझ्या बरोबरचा माझा मुलगा आणि त्याच्याबरोबर आमचं ते गोविंद म्हणून एक हे आहे, आचार्य आहे, तो असतो. आम्ही 6 जण आणि ह्या आमच्या बायकांची जवळपास 7-8 जणांची टीम असते. धन्यवाद काका, आपला वेळ दिला. थँक्यू. गवंडीवाड्यातल्या राम मंदिरानंतर आपण पोहोचलो श्री राम मंदिर गजानन महाराज या मंदिरात, जे एस टी स्टँड जवळ आहे. तिथे पण म्हणजे तो ॲक्च्युली पडतो माझा वॉर्ड, आणि जसं मी आपण काल पण तिथे व्लॉगसाठी गेलेलो, आणि तशी गर्दी आणि तशा बऱ्यापैकी सजावट सगळी तयारी, आणि मी गेलो तेव्हा महाप्रसादाची वेळ होती, त्यामुळे भरपूर गर्दी ही महाप्रसादाकडे वळलेली दर्शन घेऊन, त्यामुळे मला व्यवस्थित दर्शन घेता आलं. मेढ्यात आलेलो आहोत. मेढ्यात आपण जाणून घेऊया त्याच्या मागचं वैशिष्ट्य, किती वर्षांपासून ही परंपरा आहे. तर जाऊन त्यांना भेटूया. एस टी स्टँड नंतर आपण पोचलो मेढ्यातल्या परब यांच्या राम मंदिरात. त्यांचं वैयक्तिक घरगुती राम मंदिर आहे, आणि ते अगदी शिवकालीन असल्याचे त्यांचे ट्रेसेस आहेत. म्हणजे जवळजवळ 300 वर्षाहून अधिक वर्ष झालेले आहेत त्या मंदिराला. मंडळी, आता आपण आलेलो आहोत पर्सनल मंदिर आहे. आलेलो आहोत, आणि आता आपल्यासोबत दिलीप परब काका आहेत. तर सर्वात प्रथम आपल्याला रामनवमीच्या शुभेच्छा. तर हे मंदिर असं मी ऐकलेलं आहे की शिवकालीन आहे. तर या मंदिराबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आणि म्हणजे इथून 15 किलोमीटरवरती विरांची येथे मालवण म्हणून गाव आहे. त्या मालवण गावामध्ये खरे आम्ही ओरिजिनल इथले आहोत. त्यानंतर शिवाजीच्या काळामध्ये त्याने आमच्या वंशजांना इकडे ही जागा दिली, आणि ते काही तयारी करायला त्याचे घर उंचावरती समुद्रातून कोण चाचे वगैरे येतात ते सतू, त्यासाठी आम्हाला ही जागा दिली. आणि त्या जागेमध्ये घर आणि हे मंदिर बांधलं. जेव्हा छोटं मंदिर होतं तर हळूहळू ते त्याचा विस्तार होत गेला. आणि या मंदिराला साधारणपणे 350 वर्षाचा इतिहास आहे. आणि दरवर्षी असंच हे सजावट वगैरे का तुम्हीच करता की बाहेरून लोक मागवता? आणि आम्ही म्हणजे इथे स्थायिक आमचा आशू आहे. तर आशू परब हा असतो. शिवाय मुंबईहून काही लोक येतात, आम्ही येतो, जवळजवळ गेली काही वर्ष सातत्याने येतोय. आणि आमचे काही नातेवाईक येतात, इथली गावातली नातेवाईक येतात, किंवा काही मित्रमंडळी जर आली तर ते पण येतात. असं करून, आणि त्याचा कोऑर्डिनेटर आमचा लीडर आशू आहे, तो सगळं कोऑर्डिनेट करून ही सगळे हे करतो. म्हणजे सजावट ते बाकीची अरेंजमेंट सगळी करतो. आणि दिवसेंदिवस त्याला थोडं जरा जास्त स्वरूपी झालेलं आहे.
तुम्ही रामनवमी निमित्त काय काय कार्यक्रम असतात दिवसभर? दिवसभरात सकाळी रामाचा जन्म येतो, त्याच्यानंतर मग भजन वगैरे, महाप्रसाद भजन, संध्याकाळी गीत रामायण वगैरे असे काही काही कार्यक्रम असतात मुलांसाठी वगैरे. पण स्वरूप घरगुती आहे, म्हणजे आम्ही असं म्हणजे घरगुती देऊळ असल्यामुळे घरगुती प्रकारेच सगळं साजरं करतो, म्हणजे जसं उगाच सार्वजनिक असं करत नाही. आणि आता बघतो आज गर्दी पण आहे, तर ही गर्दी अशीच दरवर्षी दरवर्षी साधारणपणे 100 ते 150 लोक असतात साधारणपणे. तर ते जसं ज्याला वेळ मिळतो त्याप्रमाणे येतात आणि ते पण त्याच्यामध्ये आनंदाने सहभागी होतात. आणि दुसरीकडे देवळामध्ये वगैरे खूप गर्दी असते, इथे आपल्याच घरात देवळ असल्यामुळे सगळ्यांना व्यवस्थित आपल्याला हे करायला दर्शन पण दर्शन पण मिळतं, म्हणून इथे येतात. धन्यवाद. आपण आपला वेळ आपल्या धन्यवाद. आपल्यासोबत आहेत आशू परब काका, आणि ह्या मंदिराचं, त्यांच्या परब घराण्याच्या ह्या मंदिराचं काही वैशिष्ट्य आहेत ते आता आपल्याला सांगणार आहेत, तर त्याबद्दल जाणून घेऊया. नमस्कार. या मंदिराचं वैशिष्ट्य सांगायचं तर आपण ज्या वेळेला कुठे पण आपण राम मंदिरामध्ये जातो त्यावेळेला आपण काय अपेक्षा करतो की राम असतो, लक्ष्मण असतो आणि सीता असते. पण हे मला असं वाटतं की एकमेव असं मंदिर असेल की ज्या ठिकाणी विष्णूची 3 रूपं आहेत. विष्णूची 3 रूपं म्हणजे काय तर रामाची मूर्ती आहे, संगमरवरी मूर्ती आहे, नारायण देव नारायणाची संगमरवरी मूर्ती आहे आणि विठ्ठलाची संगमरवरी मूर्ती आहे. इकडे जर पाहिलं तर विष्णूची 3 रूपं आपल्याला बघायला मिळतात. दुसरी गोष्ट, आपण इतर वेळी कधी आला तर मी तुम्हाला दाखवू शकतो की पाठीमागे त्याच्या मागे एक शिलालेख आहे बघा, त्याच्यावर गाय कोरलेली आहे आणि त्याच्या खाली ना एक गायत्री मंत्र लिहिलेला आहे. हा गायत्री मंत्र मला आपण जो रेग्युलर गायत्री मंत्र ऐकतो किंवा म्हणतो त्यापेक्षा वेगळा वाटला, कारण याच्यामध्ये 5 ओम आहेत आणि त्याचा मिनिंग आमच्या म्हणजे जसं पिढीच्यात आम्हाला असं सांगितलं गेलं आहे की हा जो गायत्री मंत्र हा फक्त सकाळच्या वेळा पहाटेच्या प्रहरी जे म्हणतो आपण त्या प्रहरीलाच म्हणायचा असतो. इतर वेळा म्हटलं तर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जर महिला वर्ग पण आहे त्यांना पण तो जर म्हणायचं असेल तर हा गायत्री मंत्र काही पण सकाळीच पठण करायचं आहे. कदाचित मला असं वाटतं की आता जो गायत्री मंत्र आहे हा त्याच्यामध्ये तो डेव्हलप करून इतरांना त्रास होऊ नये, कधी पण ऐकला तर की कधी पण म्हटलं तर म्हणून तो काही त्याच्यामध्ये 1 ओम घेऊन तो केला असेल, पण याच्यामध्ये 5 ओम आहेत आणि असं तो गायत्री मंत्र आहे. दुसरं एक वैशिष्ट्य मला आपल्याला सांगावंसं वाटेल या मंदिराचं, त्याच्यासाठी आपण बाहेर जाऊया. या मंदिराची जर सुरुवात पाहिली आपण तर गणपतीने होते. ही गणपतीची मूर्ती आहे बघा आतमध्ये. त्याच्यामुळे संकष्टी जी दर महिन्याला येते त्या प्रत्येक संकष्टीला इकडे पूजा होते. हे शिवलिंग आहे. शिवलिंग आपण जर कुठेही शंकर बाप्पाच्या मंदिरात गेलो तर तिकडे आपल्याला एकच हे असते बघा, हे द्विभुज शिवलिंग आहे, शंकर पार्वती आहे बघा. असं हे शिवलिंग इकडे आपल्याला पाहायला मिळतं. आणि इकडे जे 3 रूपं आहेत त्याचं हे दिलेलं आहे बघा. इकडे लीलादेवी प्रभू नारायण, अवतारधारी रामचंद्रजी आणि वेशधारी विठ्ठल, म्हणजे विष्णूची 3 रूपं आहेत आणि 3 रूपं आपल्याला या मंदिरामध्ये एकत्र पाहायला मिळतात. असं हे मंदिर आहे जे कदाचित क्वचित बहुतेक जण जे येतात ते सांगतात की असं मंदिर आम्ही कुठे पाहिलं नाही की जिकडे ही 3 रूपं एकत्र आपल्याला पाहायला मिळतात. तर खरोखर दादा आपण ही इन्फॉर्मेशन आम्हाला दिली त्यामुळे थँक्यू. थोड्या वेळापूर्वी आम्ही सगळीकडे असं म्हणायला हरकत नाही राम मंदिरांभोवती प्रदक्षिणा झालेली आहे सगळ्या मालवणभर. तर असं म्हणायला आजी पण म्हणाली असं म्हणायला हरकत नाही आहे. त्यामुळे खरोखर आज खूप मंगलमय एक्सपिरियन्स होता आणि आजचा दिवस मी ह्याच्यासाठीच ठेवलेला की मला मालवणमधली पद्धत आहे रामनवमी सेलिब्रेट करण्याची, रामनवमी साजरी करण्याची, ती मला दाखवायची होती. अगदी आपल्याला आचऱ्याला जाता नाही आलं पण पुढे कधीतरी एकदा आपण आचऱ्याला जाऊ. पण खरोखर पूर्ण मालवणची प्रदक्षिणा झालेली आहे. म्हणजे आपण थेट सिंधुदुर्ग किल्ल्यात गेलो, त्यानंतर आपण गवंडीवाड्यात गेलो, मेढ्यात गेलो, एसटी स्टँडवर गेलो. ही अक्षरशः कंप्लीट प्रदक्षिणा झालेली आहे मालवणची आणि फार छान एक्सपिरियन्स होता. मी कधी ह्याआधी गेलो नव्हतो. माझं फक्त गवंडीवाड्याकडे ठराविक जी मंदिर असतात तर तिथे जाऊन नमस्कार करून यायचं एवढंच होतं. पण पहिल्यांदाच मला महाप्रसादाचा पण लाभ मिळाला रामनवमी दिवशी आणि मम्मी पण होती बरोबर. जनरली मम्मी या सगळीकडे नसते पण ब्लॉग म्हणल्यावर किंवा असं शूट जिथे करायचं असतं तिथे मम्मी येते आणि जनरली मंदिर वगैरे जिथे आम्हाला जायचं असतं तिथे मम्मी कायम असते आणि आज तिने पण वेळ काढलेला खास माझ्यासाठी. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग किल्ला हा आमच्या चेकलिस्टमध्ये नव्हता. मी जरी काल ब्लॉगमध्ये सांगितलेलं असेल की आपण जाणार आहोत तरी तो चेकलिस्टमध्ये नव्हता. पण योगायोग असा की आपण सुरुवातच छत्रपतींच्या किल्ल्यापासून केली
आणि तिकडे छान कीर्तनाचा लाभ मिळाला. पण आपल्याला पुढे यायचं होतं गवंडीवाडा, मेढा वगैरे या परिसरात, त्यामुळे मला जास्ती वेळ तिथे थांबता नाही आलं. तरी 12पर्यंत आम्ही जोपर्यंत जन्माची वेळ होती, जन्मोत्सव तिथे साजरा झाला आणि त्यानंतर आपण निघालो. म्हणजे अगदी पालखी आपल्याला फक्त मेढ्यातली मिळाली, कारण सगळीकडे ॲट अ टाईम आपण राहू शकत नव्हतो. पण छान एक्सपिरियन्स झाला आपला. आणि गवंडीवाड्यातला एक्सपिरियन्स तर आता पुढच्या वर्षी 125वं वर्ष आहे, त्यामुळे त्या वर्षाची मला पण आतुरता आहे. कारण तिकडे तो जो वाडा आहे तो त्या वाड्याचं आणि माझं एक वेगळं नातं आहे. तो कधीतरी तुम्हाला पुन्हा सांगेन की त्या वाड्याचं आणि माझं नातं काय आहे. पण मला पण खूप एक्साइटमेंट आहे. 125वं वर्ष कसं सेलिब्रेट होणार आहे, कसं साजरं करणार आहेत, काय काय प्लॅन असणार आहेत. आणि रवी काकांकडून एवढं समजलं की पूर्ण वर्षभरात काही ना काहीतरी कार्यक्रम असणार आहे. त्यामुळे आय एम व्हेरी एक्सायटेड फॉर इट. आणि त्याचबरोबर आपण शिवकालीन मंदिर आपल्याला पाहायला मिळालं मेढ्यातला. आणि मेढ्यात माझ्या जवळ असून म्हणजे माझं जे आहे घर आहे ते मेढ्यापासून अगदी 5 मिनिटावर आहे. पण इतके वर्ष राहून पण मला माहिती नव्हतं आणि आज मला ते समजलं. त्यामुळे खूप छान अनुभव असा. पण योग यावा लागतो, असं आजी पण म्हणते. घरातले काय म्हणतात की एखाद्या गोष्टीचा योग यावा लागतो, तसा योग आला आज आणि मला दर्शन झालं छान. तो आजचा आपला हा ब्लॉग इथपर्यंतच होता. तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांनी. आणि जर तुम्ही सुरुवातीपासूनचा व्हिडिओ बघितला नसेल, एंडिंगला फक्त आला असाल, तर तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका कोऱ्या कर्कलीत ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. सियापती रामचंद्र की जय.